पुढे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट असा आहे की अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावू देऊ नयेत असा निर्णय मढी ग्रामपंचायतीने घेतला होता आणि हा प्रकार समोर आल्यानंतर एकच वाद निर्माण झाला आणि गट विकास अधिकाऱ्यांनी मढी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव रद्द केला। मात्र आता मंत्री नितेश राणे यांनी मढी ग्रामपंचायतीच्या भूमिकेचे समर्थन केले। हा ठराव जो आहे तो पुन्हा मांडण्यात येईल असं ते म्हणालेत। मढीच्या यात्रेवर वादाचं सावट। मुस्लिम व्यावसायिकांवर ग्रामपंचायतीची बंदी। गट विकास अधिकाऱ्याकडून ठराव रद्द। नितेश राणेंकडून बंदीचं स्वागत। ग्रामस्थांनी एक अतिशय अभिनंदन करावं असा ठराव केलेला आहे, धाडस केलेला आहे। ठराव पुन्हा मंजूर करून घेणार। मढी येथील चैतन्य कनिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी असा ठराव ग्रामसभेने संमत केला। ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं गटविकास अधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी केली। गटविकास अधिकाऱ्याकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना चौकशीचा अहवाल पाठवला असून मुस्लिम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। यानंतर शुक्रवारी मंत्री नितेश राणे यांची मढीमध्ये जाहीर सभा झाली। यावेळी बोलताना त्यांनी मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाला पाठिंबा दिलाय। अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात, तिथे मांस मटनची सगळे दुकानं लावतात, तिथे 8-8, 9-9 दिवस आंघोळ करत नाही, सगळी घाण तिथे करतात। त्याच्या विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्हच आहे। मी तर बोलीन अन्य गावांनी, महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी, मोठ्या मोठ्या देवस्थानांनी ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केला पाहिजे, जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काही मोठं षडयंत्र सुरू आहे ते बंद होईल। मढी गावचा ठराव काही तांत्रिक कारणांमुळे रद्द झाला असून पुन्हा एकदा हा ठराव मांडण्यात यावा। कसं रद्द होतो हे मी पाहतो असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। ही तांत्रिक कारणं होती। परत एकदा आमचे मरकटजी ठरावासाठी जे काही कागदपत्र लागतील त्या पद्धतीने बीडीओ कडे सबमिट करतील आणि बीडीओ योग्य ते निर्णय घेतील। पालकमंत्री विखे पाटलांनी सावध भूमिका घेत सर्वांमध्ये समन्वयाचं वातावरण असावं, टोकाची भूमिका कोणी घेऊ नये असं म्हटलंय। हिंदुत्वाबद्दलच्या ज्या आपल्या सगळ्यांच्या माझ्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत की शेवटी धर्माचं रक्षण करण्याचं दायित्व आमच्याकडे आहे, परंतु त्याबरोबरच अन्य समाजाच्या लोकांना सुद्धा मला वाटतं त्याच विश्वासाने बरोबर घेण्याची आवश्यकता आहे। एकदम टोकाची भूमिका घेणे मला वाटत नाही की योग्य आहे। मढी यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते, त्यामुळे या ठरावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। आता त्यात नितेश राणेंनी उडी घेतल्यानं हा वाद तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। रावसाहेब कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।